नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण मॅथ पार्ट फर्स्टचे MP व्हिडिओ अपलोड केले होते, त्याचप्रमाणे सायन्स पार्ट सेकंडचे MP व्हिडिओ अपलोड करत आहोत. भरपूर जणांनी त्या व्हिडिओला कमेंट केला की सायन्स पार्ट सेकंड, म्हणून आपण तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत 9th स्टँडर्डसाठी. तर मी काही सेकंड टर्मचे जे एक्झामिनेशन आहे त्यासाठी पार्ट सेकंडचे IMP चॅप्टर आणि IMP क्वेश्चन देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा देखील विसरू नका. आत्ता जा सबस्क्राईब करा, तुम्हाला 10चे संपूर्ण अपडेट मिळणार आहे. तर पहा, या ठिकाणी चॅप्टर पहा 15, 16 आणि 17. या ठिकाणी 18पर्यंत तुम्हाला 3 चॅप्टर आहेत. ठीक आहे. आता इथं पहा, तुम्हाला स्किप करण्यासाठी मी चॅप्टर जो देत आहे तो तुम्ही आता याचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी हा स्किप केला तरी चालेल. 18 नंबरचा चॅप्टर. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय की तुम्ही हा नाही केला तरी काय हरकत नाही. तर भरपूर जण म्हणतात पार्ट फर्स्टच्या MP, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, पाहिला नसेल तर पहा. ठीक आहे. तर आता मी लास्ट शेवटपासून जातो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी पहा, ॲन्सर द फॉलोइंगमध्ये ज्याला स्किप करायचा त्यांनी स्किप करा हा चॅप्टर, ज्याला नाही करायचा त्यांनी समजून घ्या. ॲडिन सेकंड आणि 6व्या प्रश्नात B आणि C या ठिकाणी IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर मी डायरेक्ट जातो या ठिकाणं तुमचा जो चॅप्टर नंबर 17 आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला IMP एक्झरसाइजमध्ये या. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणं पहा की तुम्हाला राईट द नेम्स. या ठिकाणं C आणि D या ठिकाणी IMP करा. त्यानंतर आहे डिफरन्सेस बिटवीन तुम्हाला कॉम्प्लेक्स टिश्यू आणि सिम्पल टिश्यू हा एक IMP करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे चॅप्टर नंबर 16मधले तुम्हाला चॅप्टर नंबरमध्ये इथं पाहू शकता तुम्ही हा जो चार्ट आहे त्याचे मॅच द पेअर्स IMP आहेत. आणि इथं नोट्स, ब्रीफ नोट्समध्ये ड्राउन सिंड्रोम्स. ठीक आहे, हे एक IMP करा. त्यानंतर आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ D, तिसऱ्यातलं D या ठिकाणी IMP करा. त्यानंतर मी भरपूर शॉर्टमध्ये IMP सांगितलं कारण की या ठिकाणी तुम्हाला जास्त पण अभ्यासाला लोड नको म्हणून. ठीक आहे. आता येऊया आपण चॅप्टर नंबर 15मध्ये, जो की तुमचा लास्ट चॅप्टर आहे. त्यामध्ये तुम्हाला मी बुकमध्ये देखील IMP काही सांगणार आहे, सगळेच एक्झरसाइजमधलं येत नसतं. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता. चॅप्टर नंबर 15 याची एक्झरसाइजमध्ये येऊया आपण. एक्झरसाइज तुम्ही बुक घेऊन बसलेले असाल, त्या बुकमध्ये तुम्हाला टिक मार्क त्या ठिकाणी करायचे आहेत. त्या ठिकाणी पहा, तुम्हाला इथं नेम द हार्मोन्स. ठीक आहे. याच्यामध्ये हे लास्ट 2 जे आहेत ते IMP करायचे आहेत. आणि इथं ड्रॉ लेबर डायग्राम, यामध्ये ह्युमनची येऊ शकते. ठीक आहे, ह्युमनची डायग्राम येऊ शकते किंवा नर्व सेलची येऊ शकते. या ठिकाणी 2 IMP आहेत. हा टेबल देखील तुम्हाला पाहून जायचा, फक्त वरती नजर टाकायची आहे. नंतर ॲन्सर द फॉलोइंगमध्ये या ठिकाणी B आणि C या ठिकाणी IMP 2 करायचे आहेत. ठीक आहे, दोन्ही IMP आहेत B आणि C. आता तुम्हाला मी बुक वाईज सांगणार आहे. तर चॅप्टर नंबर 15मध्ये आतमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची डेफिनेशन लर्न करायची आहे. त्यानंतर खाली जर आला तुम्ही एक्सक्रिएशन इन प्लांट. ठीक आहे, एक्सक्रिएशन इन प्लांट याची देखील तुम्हाला काही शॉर्ट नोट्स वगैरे या ठिकाणून तुम्हाला नोट्स काढून त्या ठिकाणी येऊ शकतं. शॉर्ट नोट्ससाठी क्वेश्चन किंवा तुम्हाला डेफिनेशन देखील येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे एक्सक्रिएशन इन ह्युमन, डिफरन्स देखील येऊ शकते. एक्सक्रिएशन इन प्लांट अँड एक्सक्रिएशन इन ह्युमन, तो देखील करून ठेवायचा आहे. त्यानंतर डायलायसिस मशीनचं काम काय आहे ते देखील तुम्हाला येऊ शकतं, विचारू शकतं. त्यानंतर आहे खाली तुम्हाला नर्वस कंट्रोलमधली माहिती देखील तुम्हाला वाचायची आहे. नर्व सेलची डायग्राम तुम्हाला जी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे ती IMP आहे. त्यानंतर या ठिकाणं 3 ज्या सिस्टीम आहेत ह्या देखील लर्न ठेवायच्या. तुम्हाला असं विचारू शकतं, राईट द 3 ह्युमन नर्वस सिस्टीम्स नेम डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्यानंतर त्याचे नेम. त्यानंतर आहे CNS ही देखील IMP आहे. ब्रेनची डायग्राम देखील फक्त नावं पाहून जा ABCमध्ये. त्यानंतर आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे डाऊन सिंड्रोम आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती होऊ शकते की किती नंबर ऑफ हे असतात. तर हाच 15 नंबर जो चॅप्टर होता आत्ता आपण पाहिलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त IMP होतं. ठीक आहे. तर इथं तुम्हाला ते मी सगळं संपूर्ण सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी हा चार्ट देखील करा.
म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला 100% येणार आहे. ज्याचा काही अभ्यास झालेला नाही त्यांनी हे देखील करून जा, ठीक आहे. ज्याचा झाला आहे त्यांनी हे देखील करा आणि तुमचं देखील रेग्युलरचं करा, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.